वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। हे पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। हे पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। हे पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कधी जावितारू, त्यांच्या कृपादाने कधी साधणार हो, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कधी जावितारू, त्यांच्या कृपादाने कधी साधणार। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कधी जावितारू, त्यांच्या कृपादाने कधी जावितारू। हरी बोल। त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कधी जावितारू, त्यांच्या कृपादाने कधी जावितारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कधी जावितारू, बाबाजी सद्गुरुदास। हे पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। हे बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, तिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी, नमो कर्मभूमी जिथे वाढले मी, नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी, जिजो देह माझा प्रभुपादिकेनी, मनोजवमा ऋतुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातं ध्वजं वानरयूथं मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान,
तुला रामाचं वरदान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान विठ्ठल 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 हे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा हे करुणा करा पावन झालो चराचरी चराचरी शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासू बटा विठ्ठल विठ्ठल हो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी कैलासवासी सौ सुमन लक्ष्मण घुले आज आईंना जाऊन आपल्यामधून 1 वर्ष पूर्ण झाले. तसेच आईंच्या पश्चामध्ये आईंचे पती असतील लक्ष्मण पंढरीनाथ घुले, आईंचे मुलं आहेत पद्माकर लक्ष्मण घुले, प्रकाश लक्ष्मण घुले. आईंच्या पश्चामध्ये आईंच्या मुली आहेत अलका सीताराम कानवडे, आशा भाऊसाहेब कवडे, अनिता बाळासाहेब काळे. तसेच आईंच्या पश्चामध्ये आईंचा संपूर्ण परिवार. तसेच ज्यांनी मला ही सेवा दिली ते आमचे नवनाथ काका घुले. तसंच संपूर्ण सर्व घुले परिवार सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसेच माझे गुरुवर्य आदरणीय हरिभक्तपरायण सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे यांच्या कृपाशीर्वादाने माझे आई वडील तुम्ही सर्व श्रोतेजण टाळकरी माळकरी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची हे मजवरी कृपा बहुताची मजवरी कृपा बहुताची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची लाडकी लेक मी संतांची मजवरी कृपा भोवताची अखई तुडा हाती आला अंकण मोती ना कला. पुन्हा तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल हो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्मवाया. ह्या भंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबांनो तुम्ही विठ्ठलाला भजा, तुम्ही विठ्ठलाला शरण जा. मग तुकाराम महाराज तुम्हा मला या सामान्य जीवाला उपदेश करतात. कारण सांगतो हा शब्द क्रियापद आहे, पण तुकाराम महाराजांनी हेच क्रियापद उचललं आणि सुरुवातीला आणून ठेवलं. मग तुकाराम महाराज सांगतात तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, तुम्ही त्या विठ्ठलाला शरण जा. मग ऐका ज्या अर्थी तुकाराम महाराज सांगतात तुम्ही विठ्ठलाला भजा, तुम्ही विठ्ठलाला शरण जा, त्या अर्थी तुकाराम महाराजांचा काहीतरी अधिकार असावा ना. मग किती मोठा अधिकार. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. एवढंच नाही आहे का, तुम्ही आम्ही ज्या काळाला घाबरता अशा काळावरती विजय मिळवला माझ्या तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराजांचं नाव ऐकल्यावर ते यमाला कापरे भरायचे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम महाराजांचं नाव ऐकल्यावर ते यमाला कापरे भरायचे इतका मोठा अधिकार माझ्या तुकाराम महाराजांचा. पण पुरुष मंडळ बायकोनं आपलं नाव किती वेळा ऐकू द्या पण तिला कापरे भरत नाही. हा भाग वेगळा आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, तुम्ही विठ्ठलाला शरण जा, कारण विठ्ठल आपल्या कुळाचं दैवत आहे. विठ्ठल कुणीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित, विठ्ठल पुण्य पुरुषार्थ, आवडी मात विठ्ठलाची, विठ्ठल कुडीचे दैवत. तुकाराम महाराज सांगतात विठ्ठल आपल्या कुळाचं दैवत आहे म्हणून आपण विठ्ठलाचं भजन केलं पाहिजे. मग महिला मंडळ तुम्ही सांगशाल ताई आम्ही विठ्ठलाचं भजन करू, पण विठ्ठलाचं भजन करून आम्हाला फायदा काय? कारण मानवी जीवाचा स्वभावच असा आहे, फायदा असल्याशिवाय आपण काही करत आणि खुशाल नाही म्हणता, फायदा असल्याशिवाय आपण काही करत नाही. मग तू म्हणाल ताई आम्ही त्या विठ्ठलाचं भजन करू, पण आमच्या जीवनामध्ये फायदा काय? तर ऐका, आत्ताच्या काळामध्ये हार्ट अटॅक सारखा एक आजार निघालेला आहे. तो आजार आधी फक्त मोठ्या माणसांना व्हायचा, पण तो आजार आता लहान मुलांना देखील होतो. तोच आजार आता म्हाताऱ्या माणसांना देखील होतो. पण तो आजार केव्हा होतो? ज्या वेळेस आपल्या शरीरातलं रक्त फिल्टर नसेल तेव्हा तो आजार आपल्याला होतो. पण तेच रक्त जर फिल्टर करायचं म्हटलं तर हॉस्पिटलमध्ये लाखो रुपयांचा खर्च येतो. पण ऐका, रोज सकाळी उठून फक्त 10 मिनिटं विठ्ठल 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 असं भजन केलं तर आपल्या शरीरातलं रक्त फिल्टर होतं. मग कशा पद्धतीनं होतं तर ऐका, ज्यावेळेस आपण विठ्ठल म्हणतो, ठ शब्द आपल्या हृदयातून निघतो, त्यावेळेस आपलं हृदय आकुंचन पावतं, प्रसरण पावतं आणि त्यामुळे आपल्या शरीरातलं रक्त फिल्टर होतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात अरे बाबांनो तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, विठ्ठलाला शरण जा, मी तुम्हाला हात जोडतो, नवे नवे मी तुमच्या पाया पडतो, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, तो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकाराम महाराज सांगतात तुम्ही त्या विठ्ठलाला भजा, विठ्ठलाला शरण जा, विठ्ठलाला भजा, तुम्ही त्या विठ्ठलाला शरण जा. पण ऐका, काही काही लोकांना किती सांगा देवाचं भजन करा, देवाचं नामस्मरण करा, पण ते लोक काही देवाचं भजन करत नाही आणि त्यांचा प्रपंच काही सुटत नाही. तुम्हाला सुंदरसे एक उदाहरण सांगते. एका गावामध्ये एक 80 वर्षाचे आजोबा राहत होते. महिला मंडळ किती? 80 वर्षाचे. आजोबांचा मरणकाळ जवळ आला आणि मरते समय आजोबांची वाचा गेली. आता वाचा कळते ना, म्हणजे आजोबांना बोलता येत नव्हतं. मुलांनी आजोबांना कोणताही प्रश्न विचारला की आजोबासारखा असं असं आणि असं असं करायचे, माझ्या हाताकडे लक्ष द्या तरच तुम्हाला दृष्टांत कळेल. मुलांनी आजोबांना कोणताही प्रश्न विचारला की आजोबासारखा असं असं आणि असं असं करायचे. मुलांनी अनेक दवाखाने केले, अनेक वैद्य बुवा यायचे, अनेक डॉक्टर यायचे, पण आजोबांच्या ह्या आजाराचे निदान काही लागेना. आजोबांना एक पाहुणा माणूस भेटण्याकरता आला. तो म्हणाला तुमचे बाबा असं सांगताय मी आत्तापर्यंत जो काही पैसा संपत्ती अडका जो काही कमवलेला आहे ना, तो संपूर्ण पैसा या पाठीमागच्या भिंतीमध्ये लपवून ठेवलेला आहे. आता पैसा मिळणार म्हणजे कोण नाही म्हणणार हो. पैसा म्हटलं की माणसाला गुदगुल्याच होतात. मुलांनी लगेच पहिली भिंत पाडायला सुरुवात केली, पण पहिल्या भिंतीमध्ये पैसा भेटला नाही. दुसरी भिंत पाडायला सुरुवात केली, पण पैसा भेटला नाही. तिसरी भिंत पाडायला सुरुवात केली, पण पैसा भेटला नाही. अख्खा बंगला पाडला, पण पैसा भेटला नाही. मुलं रडू लागले. तेवढे आता बाबांना एक दुसरा पाहुणा माणूस भेटण्याकरता आला. तो म्हणाला जर तुमची अशी इच्छा असेल की आपल्या बाबांची वाचा यावी तर तुम्ही पुण्यामध्ये जा. पुण्यामध्ये एक अशी वनस्पती आहे की ती वनस्पती खाल्ली की काही काळ माणसाला बोलण्याची परवानगी मिळते, पण तिची किंमत आहे 5 लाख रुपये. किती महिला मंडळ? 5 लाख रुपये. मुलांनी कर्ज काढलं, गाडी भाडं खर्च केलं, पुण्यामध्ये गेले. ती वनस्पती घरी आणण्यामध्ये आली, बाबांची वाचा आली. मुलांना आनंद झाला. मुलं आनंदाच्या भरामध्ये बाबांच्या जवळ जाऊन बसले आणि विचारलं बाबा तुम्ही 2-3 दिवसांपासून
सारखं असं आणि असं करायचं तरी काय. तेव्हा बाबा म्हणाले, अरे मूर्खांनो, माझी जीव जायची बारी आली. एवढ्या दिवसांपासून सांगतोय, आपलं जे काही धान्य पाकडायचं सूप आहे ना, ते सूप 15 दिवसापूर्वी आपली शेजारची बाई घेऊन गेली होती. म्हणजे बघा, म्हाताऱ्याचं वय झालं पण बाबांनी भजन केलं का नाही. पण आमचे नाथ महाराज सांगतात, मी म्हणत नाही संसार करू नका. नाथ महाराज सांगतात, आम्ही म्हणत नाही संसार करू नका, संसार करा, पण संसार करता करता त्याला परमार्थाची जोड लावा. संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. नाथ महाराज सांगतात, संसार करा पण देवाचं भजन देखील आपण केलं पाहिजे. आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. पण काही काही लोक म्हणतात, ताई या विश्वामध्ये देव आहे का. आता माझा पहिला प्रश्न आहे, महिला मंडळ, पहिला प्रश्न, या विश्वामध्ये देव आहे का. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. हे देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देव आहे, देव आहे, देव हृदय मंदिरी शोधून पाहे. आता महिला मंडळ, मला सांगा, या विश्वामध्ये देव आहे का. बोलते तर तुम्हाला सर्वांना, देव आहे का. आहे. कोणी बघितलाय का. नाही. मग या विश्वामध्ये देव आहे का. आहे पण दिसत नाही. दुसरा प्रश्न, पुरुष मंडळ, या विश्वामध्ये कोरोना आहे का. बोलते तर तुम्हाला सर्वांना, कोरोना आहे का. कसं काय नाही म्हणता. एवढे लोक कसे काय गेले. म्हणजे या विश्वामध्ये कोरोना देखील आहे. पण ऐका, जर न दिसणारा व्हायरस, ऐका, जर न दिसणारा व्हायरस माणसं मारू शकतो, तर याच्यामधून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो. मग ह्या विश्वामध्ये देव आहे का. देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. म्हणून आमचे तुकाराम महाराज सांगतात, आपण विठ्ठलाला भजलं पाहिजे, विठ्ठलाला शरण गेलं पाहिजे. आणि आपण जर विठ्ठलाला भजलं नाही तर आपला जन्म व्यर्थ जाईल. अभंगाचे प्रथम चरण. हे सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. सांगतो तुम्हासी भजा रे सा
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि नाही तरी गेला जन्म वाया. तुकाराम महाराज सांगतात, आपण जर त्या विठ्ठलाला भजला नाही तर आपला जन्म वाया जाणार. येथे येऊन केले काही विठ्ठल नाही आठविला. फक्त जन्माला यायचं, खायचं, प्यायचं, मौज मजा करायची आणि एक दिवस मरून जायचं. कबीर महाराज सांगतात, अवुट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. अवुट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. हे भजमन नारायण, भजमन नारायण. कबीर महाराज सांगतात, आपण जन्माला आलेलो आहोत तर आपण त्या विठ्ठलाला भजलं पाहिजे, आपण त्या विठ्ठलाला शरण गेला पाहिजे. कारण हा देह फार दुर्लभ आहे, हा देह फार अनमोल आहे. पुन्हा मिळेल का नाही याची गॅरंटी नाही, याची शाश्वती नाही. तुकाराम महाराज सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्या मनुष्याने सहज हात वर करावा, टाळी वाजवावी आणि त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा ना, त्याप्रमाणे हा देह तुम्हा मला मिळालेला आहे. बघा, एका राज्यामध्ये एक राजा राहत होता आणि त्या राजाला दुर्धर असा आजार झाला. राजा फार आजारी पडला. राजाच्या आजाराचे निदान काही लागेना. अनेक वैद्यबुवा यायचे, अनेक डॉक्टर यायचे, पण राजाच्या आजाराचं निदान मात्र लागेना. राणीसाहेब फार चिंताग्रस्त झाले आणि एक दिवस राजेसाहेबांना तपासण्यासाठी एक वैद्यबुवा आले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या राजाचा आजार मला कळलेला आहे, पण तुमच्या राजाचा आजार बरा व्हावा अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला एक जिवंत कावळा आणून द्या. तर राणीसाहेबांनी विचार केला की अरे फक्त कावळाच लागतो ना. राणीसाहेब शिपायांकडे गेले आणि सांगितलं, जा शिपायांनो, जंगलामधून एक जिवंत कावळा पकडून आणा. सगळे शिपाई कावळा पकडण्यासाठी गेले. रात्र झाली पण कोणाच्याही हातामध्ये कावळा लागला नाही. सगळे चिंताग्रस्त झाले. मग राणीसाहेबांनी आपल्या राज्यामध्ये दवंडी पेटवली की जो कुणी राजेसाहेबांसाठी एक जिवंत कावळा आणून देईन त्याला 5 लाखाचं बक्षीस देण्यात येईल. किती महिला मंडळ? 5 लाखाचं. हे ऐकल्यानंतर अख्ख्या नगरातले लोक कावळा पकडण्यासाठी जंगलामध्ये निघून गेले, पण कोणाच्याही हातामध्ये कावळा लागला नाही. भरपूर दिवसाने एक आंधळा मनुष्य नदीवर स्नानाकरता गेला होता. स्नान आटपून तो नदीच्या बाहेर आला. सहज दोन्ही हात वर केले, टाळी वाजवली आणि परिणाम त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला. कोणाच्या? बोला ना तुम्ही, कोणाच्या? आंधळ्याच्या. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला आणि आंधळ्याने विचार केला की अरे मला आता एक कावळा मिळाला. एका कावळ्याचे मला किती मिळणार? महिला मंडळ किती मिळणार? 5 लाख. 2 पकडले तर 2चे 10 लाख. 3 पकडले 3चे 15 लाख. 4 पकडले तर 4चे, 5 पकडले तर 5चे 25 लाख. कुठं भिकही मागणं नको आणि कुठं कामही करणं नको. अशी पोटी त्या आंधळ्याने तो पहिला कावळा आपल्या बगलेत घालून ठेवला. दुसऱ्या कावळ्याचा कावकाव असा आवाज आला. दोन्ही हात वर केले. काय झालं? बगलेतला उडून गेला. तुकाराम महाराज सांगतात की ज्याप्रमाणे त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये सहज कावळा सापडावा, पण कितीदा? एकदाच, त्याप्रमाणे हा देह तुम्हा मला सापडलेला आहे. पावलो हा देह कागताली नाही आणि न घडता उपाव घडो आला. की ज्याप्रमाणे त्या आंधळ्याच्या टाळीमध्ये सहज कावळा सापडावा ना, त्याप्रमाणे हा देह तुम्हा मला सापडलेला आहे. म्हणून आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे, आपण त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. नवे नवे देवाला जे आवडतं आपण ते केलं पाहिजे. आता देवाला काय आवडतं? तर भजन केलेलं देवाला आवडतं. मग अजून देवाला काय आवडतं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांच्या ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे असे भक्त देवाला आवडतात. पण पाठीमागच्या कोरोनाच्या काळामध्ये भरपूर लोकांनी आपल्या गळ्यामधल्या तुळशीच्या माळा काढून टाकल्या. कोणी कोणी काढल्या? हात वर करा बरं. आता कोणीच नाही करणार, पण म्हणे मला जगायचंय. पण माळ काढून जगणार आहेस का? सगळं करा, पण देवाचा अपमान आपण कधी करता कामा नाही. देवाला जे आवडतं आपण ते केलं पाहिजे. समजा महिला मंडळ
जर एखादा सण जर आला तर आपण आपल्या आवडीचं करतो का देवाच्या? आपल्या आवडीचं करतो. आपण म्हणतो भरपूर दिवस झाले पुरी भाजी झालीच नाही, आता पुरी भाजी होऊ द्या. देवाला पुरी भाजी आवडती का? नाही, देवाला पुरणपोळी आवडते. मग देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. आता एवढ्या धर्ममंडपामध्ये एवढे लोक बसले, पण सगळ्यांची आवड सारखी का? सारखी का? आपलंही जाऊ द्या, पण एकाच परिवारामध्ये किमान 7-8 लोक असतात, त्या जणांची तरी आवड सारखी का? 7-8 जणांची तरी आवड निवड सारखी का? नाही. त्यांचंही जाऊ द्या, एकच जोडपं नवरा बायकोचं, त्यांची देखील आवड निवड सारखी का? पुरुष मंडळ सारखी का? नाही म्हणता. मग कोणाची? जर हिला चहा आवडला तर त्याला काय आवडते? कॉफी. हिला जर बटाट्याची भाजी आवडली तर त्याला वांग्याची म्हणते बाबा. बाबाला लय अनुभव आहे, वांग्याची म्हणते बाबा. म्हणजे प्रत्येकाची आवड निवड ही वेगळी वेगळी आहे. पण एका गावामध्ये एक नवीन असं जोडपं राहत होतं. त्या दोघांचं नवीनच असं लग्न झालेलं होतं. म्हणून त्या नवऱ्याने आपल्या बायको करता 5,000ची साडी आणली. किती पुरुष मंडळ? घेऊ नका तुम्ही, म्हणा फक्त किती? 5,000ची. 5,000ची साडी त्याने त्याच्या बायकोसाठी आणली. त्याने ती साडी आपल्या बायकोला दाखवली आणि सांगितलं, हे बघ, मी तुझ्यासाठी 5,000ची साडी आणली. पण आता बायकांची निवड तर वेगळीच आहे. म्हणून मग ती बायको त्या नवऱ्याला म्हणाली, मला ही साडी काही आवडली नाही, तुम्ही ही साडी पुन्हा रिटर्न करा. त्या नवऱ्याने ती साडी घेतली आणि पुन्हा त्या दुकानदाराकडे गेला आणि ती साडी रिटर्न केली. पुन्हा तोच नवरा त्याच दुकानदाराकडे आणि त्याच दुकानात गेला आणि सांगितलं, विचारलं, भाऊ, मी 5 महिन्यांपूर्वी जी तुम्हाला साडी परत केली ती साडी आहे का तुमच्याकडे? तो भाऊ म्हणाला, हो आहे ना. तशी साडी तुमच्यासारखे श्रीमंतच लोक नेतात. लगेच त्याने ती साडी दाखवली. पण त्या दुकानदाराच्या लक्षात आलं की 5 महिन्यांपूर्वी याच्या बायकोला ही साडी आवडली नव्हती. आता याच्या बायकोची आवड निवड बदलली वाटतं. म्हणून त्याने त्या साहेबांना प्रश्न केला, साहेब, 5 महिन्यांपूर्वी तुमच्या बायकोला ही साडी आवडली नव्हती, आता तुमच्या बायकोची आवड निवड बदलली का? तो साहेब म्हणाला, साहेब, माझ्या बायकोची आता आवड निवड नाही, मी आता बायकोच बदलली. म्हणजे बघा, आपली आवड निवड सांगता येत नाही, पण देवाला जे आवडतं आपण ते केलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, ह्या संसाराची कितीही बरोबरी करा, पण आपण जर देवाचं भजन केलं नाही, देवाचं नामस्मरण केलं नाही, तर आपला जन्म व्यर्थ जाणार. अभंगाची 2य चरण. करिता बरोबरी दुरावसी दूरी, 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 करिता बरोबरी दुरावसी दूरी. बाबाची पुरी बाबाची पुरी बाबासी, गरे गम ग गम ग गम ग, गरे गम ग, गरे गम ग गम ग गम ग, गरे गम ग, सप म प ग म प म म रे ग स रे स रे नि स स रे रे ग गरे गम ग, आ आ आ बाबाची पुरी बाबाची, बाबाची पुरी बाबाची, करिता बरोबरी दुरावसी दूरी, करिता बरोबरी दुरावसी दूरी. हे बाबाची पुरी, बाबाची पुरी
करिता बरोबरी दुरावसी दुरी आणि भवाची पुरी वाहवशी. तुकाराम महाराज सांगतात आपण या भवसागरातून तरुण जाण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी आपण भगवंताचं नाम घेतल्याशिवाय या सागरातून आपण तरुण जाऊ शकत नाही. कारण आपण जो संसार करताना तो संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार आणि सुखाचा विचार नाही कोठे. आपण जो संसार करता हा संसार दुःखरूपी आहे. म्हणून जर सुख पाहिजे असेल तर आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे, आपण त्या देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आणि आपण वेळीच सावध झालं पाहिजे. आता पुरुष मंडळ मला सांगा, सावधान हा शब्द तुम्ही कधी ऐकलाय का? ऐकलाय का? तुम्ही म्हणाल ताई आम्ही नुसतं ऐकला नाही, हा शब्द आमच्या डोक्यावर देखील पडेल. कधी? लग्नाच्या टायमाला ब्राह्मण बुवा सांगतात सावध व्हा, सावध व्हा, सावध व्हा, या प्रपंचात गुंतू नका. पण आपण ऐकतो का? नाही. पण आपण भगवंताचं नाम घेण्यासाठी वेळीच सावध झालं पाहिजे. रामदास स्वामी सांगतात सावध सावधान वाची वदा नारायण, काळाची भय आहे काहीतरी करारे साधन. 10 वर्ष बालपण 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. 30 वर्ष पूर्ण होती दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कैसा पळ मारती. सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. 40 वर्ष पूर्ण झाली, 40 वर्ष पूर्ण झाली, डोळा 40 आली, डोळ्यांचं पुरळ पडली कैसी दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. 50 वर्ष होती, रामदास स्वामी सांगतात 50 वर्ष पूर्ण होतात मग आपले दात पडायला लागतात. मग किती बचाड बसवा पण नवीन दात येत नाही. म्हणून रामदास स्वामी सांगतात आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे, आपण त्या विठ्ठलाला भजलं पाहिजे. कारण 50 वर्ष पूर्ण झाले की आपले केस देखील पांढरे होतात. मग महिला मंडळ निशा मेहंदी लावा नाहीतर गोदरेज नंबर 1 मेहंदी लावा, पण केस काळे होत नाही. म्हणून रामदास स्वामी सांगतात 50च्या आधीच आपण सावध झालं पाहिजे. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्यामकेस शुभ्र होती त्याची म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. 60ची बुद्धी नाटी मग हात आली काठी, वसवस लागे पाठी त्याची हात ती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. 70ची झाली रचना, रामदास स्वामी सांगतात आपल्याला 70 वर्ष पूर्ण होतात, आपल्याला बसता येत नाही, बसलो तरी उठता येत नाही आणि उठलो तरी चालता येत नाही. मग आपण पंढरपूरच्या वाऱ्या करू शकत नाही, आत्ता करत नाही पण म्हणा पंढरपूरच्या वाऱ्या करू शकत नाही. म्हणून रामदास स्वामी सांगतात आपण 40च्या आधीच वेळीच सावध झालं पाहिजे. पण कशासाठी? 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान. सावध सावधान वाचे वदा नारायण, काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव हो तुका साविसी.
सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन मग वर्ष झाले 90 बोलावे ना एक शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता थोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन मग आपल्याला 100 वर्ष पूर्ण होतात रामदास स्वामी सांगतात 100 वर्ष पूर्ण झाले की आपण मरून जातो मग आपण देवाचं भजन करू शकतो का नाही म्हणून वेळीच सावध झालं पाहिजे पण कशा करताय का 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदा नारायण काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन काहीतरी करारे साधन रामदास स्वामी सांगतात पहिलं काय येतं महिला मंडळ पहिलं येतं बालपण दुसरं काय येतं दुसरं तारुण्यपण तिसरं म्हातारपण आणि चौथं सरपण मग दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही म्हणून रामदास स्वामी म्हणतात आपण वेळीच सावध झालं पाहिजे आणि त्या देवाचं भजन केलं पाहिजे या दुःखरूपी संसारातून आपण वेळीच सावध झालं पाहिजे मग आता तुम्ही म्हणाल ताई हा संसार दुःखरूपी आहे मग सुख कुठे आहे तर तुम्ही पंढरपूरला जा पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या चरणावरती सुख आहे कारण तोच सुख वाटणार आहे तोच दानशूर दाता आहे विट्टेवरी जाची पावले समान आणि तोची एक दान शूरदाता म्हणून आपण भक्तीने भावाने त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपण शरण गेलं पाहिजे कारण तो देव फक्त भक्ती आणि प्रेमाचाच भुकेला आहे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात याला तो देव फक्त भक्ती आणि प्रेमाचाच भुकेलेला आहे म्हणून तुकाराम महाराज सांगतात की तुकाराम महाराज सांगतात आपण जर त्या देवावर भक्ती ठेवली आपण जर त्या देवावर भाव ठेवला तर तो देव आपल्यावरती निश्चित कृपा केल्याशिवाय राहणार नाही कारण फक्त या देहाला भावच कारण आहे या देवाला फक्त भावच कारण आहे म्हणून आपण देवाचं भजन करून या दुःखरूपी संसारातून तरुण जाऊ म्हणून आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे अभंगाचे शेवटचे चरण काही न लगे भावाची कारण काही न लगे भावाची कारण काही न लगे भावाची कारण हे काही न लगे भावाची कारण काही न लगे भावाची कारण काही न लगे भावाची कारण हे काही न लगे भावाची कारण हे काही न लगे भावाची कारण हे तुका म्हणे विठोबाची तुका म्हणे विठोबाची तुका म्हणे विठोबाची
भावाची कारण आणि तुका म्हणे आण विठोबाची विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई शेवटचे 5 ते 10 मिनिटे घेते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. आज या परिवारामधून एक आई निघून गेल्या. ऐका, आई घराचा कळस असते पण बाप घराचा पाय असतो. घरा घराच्या बाहेर येते. आईने बापाकडे बघावं, बापाने आईकडे बघावं.
जर माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील? तेव्हा ते बाळ म्हणाला, आई जर तुझा डोळा खराब झाला तर मी तुला मोठ्या दवाखान्यात नेईन. पण तोच मुलगा पुन्हा त्याच आईला प्रश्न विचारतो, आई जर माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील? तेव्हा ती आई म्हणते, बाळ मी तुला दवाखान्यात नेईनच, पण मी माझा डोळा काढून तुला देईल. इतकी प्रेम करते ती आई आपल्या मुलावर. ती आई कशी असते? तू कितनी सुंदर है, तू कितनी शीतल है, प्यारी प्यारी है वो माँ, वो माँ, वो माँ, प्यारी माँ कि ये जो दुनिया है कि वन है कांटों का, तू फुलवारी है वो माँ, वो माँ, वो माँ, प्यारी माँ, माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की जान होती है. ओ होते हैं किस्मत वाले, ओ होते हैं किस्मत वाले जिनकी माँ होती है. तू कितनी शीतल है, तू कितनी सुंदर है, प्यारी प्यारी है वो माँ, वो माँ, वो माँ, प्यारी माँ. म्हणजे ती आई आपल्या मुलावर आपल्या मुलीवर फार प्रेम करते. असं म्हणतात की डोंगराच्या आड सूर्य जातो, असं म्हणतात डोंगराच्या आड सूर्य जातो पण तो पुन्हा दिसतो. पण माती आड गेलेली आई पुन्हा आपल्या घरामध्ये येत नाही. गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी. विजला वो नंदा दीप, कशी जाऊ मी मंदिरी. लाडकी माझी आई वाट पहा ते कैवारी. भोळी रखुमाई गेली, झाली उदास पंढरी. आज या परिवारामधून एक आईचं जाणं झालेलं आहे. या परिवारामध्ये आईंचे मुलं असतील, तसेच आईंच्या पश्चामध्ये आईंच्या मुली असतील, तसेच ज्यांनी मला ही सेवा दिली ते आमचे नवनाथ काका घुले, त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच आज या परिवारामधून ही आई निघून गेली. ती आई कशी असते? आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर जीवनाकार, मायेचा सागर जीवनाकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तोडपत्या उन्हात निरखरकत्या रानात, राहिली समाजासाठी तुग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. सोडोनिया गेली आई, सोडोनिया गेली आई आम्हाले करांना. आई 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 आई
म्हणू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला सोडून या गेली आई, सोडून या गेली आई, आम्हाले कराना आई 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 आई, म्हणू मी कुणाला आई 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 आई, म्हणू मी कोणाला आई आमच्यासाठी कष्ट केले फार सोडून गेली आई सारा परिवार सोडून गेली आई सारा परिवार सोडून गेली आई आम्हाले कराना आई 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 म्हणू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला म्हणू मी कुणाला म्हणू मी आज या परिवारामधून एका आईचं जाणं झालेलं आहे. आज या परिवारामधून एक आई निघून गेली. तसेच सुंदर वातावरणामध्ये जी कीर्तनरूपी सेवा पार पडली, तसेच ज्यांनी मृदुंगाची साथ दिली ते महाराजांचे मनापासून आभार मानते. तसेच ज्यांनी गायनाची साथ दिली ते गौरव महाराज राजगुरू, त्यांचा एक गोड आवाज आहे. महाराज सुंदर पक्वादही वाजवतात आणि महाराज सुंदर कीर्तन देखील करतात. एकदा महाराजांसाठी टाळ्या वाजवा. तसेच ज्यांनी टाळ वाजवून पावल्यांची साथ दिली ते आम्ही सर्व विद्यार्थी हरिभक्तपरायण सुनीताताई गीतेश महाराज कातोरे व गीतेश महाराज कातोरे यांच्या संस्थेत सांगवी येथे आम्ही शिक्षण घेत आहोत. तसेच मुलींनी साथ दिली, मुलींची देखील मनापासून आभार मानते. तसेच ज्यांनी 2 तास अतिशय सिस्टीमची सुंदर अशी साथ दिली ते आमचे सुजित काका कातोरे, त्यांचे मी मनापासून आभार मानते. तसेच ज्यांनी 2 तास मृदुंगाची साथ, तसेच ज्यांनी 2 तास शूटिंग केलं ते आमचे उमेश दादा भुसारी, त्यांचे मी मनापासून आभार मानते. हाच कार्यक्रम तुम्हाला माझा कीर्तनकार ह्या चॅनलवरती दिसणार आहे. कधी इच्छा झाली तर बघा. तसेच तुम्ही सर्व श्रोतेजण टाळकरी माळकरी तुम्हा सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम. पण त्या अगोदर एक भजन गायचे. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी आईसाठी सर्वांनी हात वर करा. फक्त 1 मिनिट सर्वांनी. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. ये जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. सरती शेवटी बा हात हात सरती शेवटी बा. हा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, टाळी टाळी आमचे काय बा जाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोले तो देखा. पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोलो तो देखा. पिंगळा मारवाडी, पिंगळा मारवाडी, बोली बोलो तो देखा. पिंगळा मारवाडी. दातवण घाग कुणी, दातवण घाग कुणी, घाग कुणी. कुंकू 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 घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. कुंकू घ्या कोणी काळा म्हणे, कुंकू घ्या कोणी काळा म्हणे. हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरामध्ये, सावध होनी भजले लागा देव करा. जय हो. हात हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. हे पिंगा ग बाई, पिंगा ग, पिंगा ग बाई, पिंगा. हे
रूपाचं अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो चिलवान म्हणून आनंदानं नाचतो हिंदू मुसलमान आनंदानं नाचतो हिंदू मुसलमान हा सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार हिरवा चाफा पिवळी फुले यात घडला शिरा अंजनीचे बाय मारुती याची सेवा करा पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल म्हण हा अलीकडे ये मला पलीकडे पांडुरंगा नदी बरली चंद्रभागा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकडाच नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ रामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोलला शेख मग सावताबाई गोरा कुंभार जनाबाई मीराबाई एकनाथ नामदेव तुकाराम निरोबाई ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोलला शेख मग सावताबाई गोरा कुंभार जनाबाई मीराबाई एकनाथ नामदेव तुकाराम निरोबाई तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली तुकाराम विठ्ठल जय 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 विठ्ठल आ बोलिली ले पुढे वेडी वा पुढे उत्तरे आ नाही विचारिला अधिकार म्यामुलो हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया भयंकरा महाराज सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे त्या असणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री आज जाऊन 1 वर्ष झालं कैलासवासी सुमनताई लक्ष्मण घुले आज 1 वर्षापूर्वी ताईंचं देहावसन झालं आणि आमच्या परिवाराला आज खऱ्या अर्थाने एक दुःखाची पोकळी त्यांच्या माध्यमातून निर्माण झाली. आज हा परिवार दुःखात आहे. आज आपण ह्या परिवाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही जी सेवा आहे कीर्तनरूपी सेवा अक्षताताई हरिभक्तपरायण अक्षताताई तनपुरे यांची ही सर्व सेवा आपले ध्येयपूर्ती वारकरी शिक्षण संस्थेचे असणारे ह्या 2-3 ताई कीर्तनकार झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपले असणारे हरिभक्तपरायण गीतेशदादा कातोरे यांच्या माध्यमातून आणि आपले नवनाथ महाराज आणि आपला राहुल कवडे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. हा खऱ्या अर्थाने दुःखाचा कार्यक्रम आहे आणि या माध्यमातून हा कार्यक्रम आरंभलेला आहे. दुधावर साय असावी, गोठ्यात गाय असावी आणि घरात मात्र आई असावी असं सुवाच्यकारांनी म्हटलेलं आहे. खरंच पण ज्या घरातली आई ज्यावेळेस निघून जाती त्यावेळेस ते विदारक दुःख किती सत्य आहे हे त्यावेळेस आई गेल्या वेळेस आपल्याला कळतं. मित्रांनो, आज मी अक्षताताई तनपुऱ्यांचं खऱ्या अर्थाने या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून त्यांचं ऋण व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो घुले पाटील परिवाराच्या वतीनं. आज सुमनताईंना जाऊन 1 वर्ष झालं आहे. काळाने घाला घातलेला आहे. अगदी 64 वय आमच्या माऊलींचं होतं. जास्त काय नाही, आयुष्य एका वेगळ्या उंबरठ्यावर वळण घेत होतं. 40-50 वर्षापूर्वीची ती परिस्थिती बघा. प्रत्येकजण हा गरीब होता आणि गरीब असतानाच आईंचं या घुले पाटील परिवारामध्ये येणं झालं. आमच्या लक्ष्मण दादांना खऱ्या अर्थानं आईने खूप प्रेम दिलं. हळूहळू हा संसार फुलत राहिला. 10-20 वर्षापासून ह्या संसाराची प्रगती आकाशाला भिडू लागली. आज आमचे लक्ष्मण दादा सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं नाव, गावचे दुग्ध संस्था असून त्यातील चेअरमन, गावचं ग्रामपंचायत असून त्यातील सरपंच पद आणि सोसायटी असून त्याचं चेअरमन पद आणि आता कुंतलेश्वर
ग्रामीण पतसंस्थेचे असणारे संचालक पद, ह्या अशा मोठ्या समाजव्यवस्थेमधला असा गाढा अभ्यासक व्यक्ती लक्ष्मणदादा, जेव्हा सुमनताई आमच्या जातात तेव्हा ढाय मोकलून रडतो. हे असणारं आमचं आईचं खऱ्या अर्थाने प्रेम. आई किती महत्त्वाची असते ती गेल्यानंतर कळते. हळूहळू हा परिवार आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल परिस्थितीमध्ये जात असताना, आपली मुलं आपली मुली वाढत असताना खऱ्या अर्थाने आईने खऱ्या अर्थाने मोठं प्रेम आणि जीवापाड ह्या प्रपंचाला मोठं केलं. आणि अशातच आईचं जाणं झालं. एक दुर्धर आजाराने आईला ग्रासलं आणि ही प्राणज्योत 1 वर्षापूर्वी मालवली. आज हा परिवार खूप दुःखात आहे. दुःख बाजूला सावरणं हे माझ्या शब्दाच्या पलीकडं आहे. पण तरी आपण हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम ह्या निमित्ताने करत आहोत की ज्यावेळेस आपण एखादं पुण्य वाट्याला घेतो म्हणजे अन्नदान करतो आणि स्मरण आईच्या या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून ते आपण ओतप्रोत कीर्तनाच्या माध्यमातून ती सेवाविधीत करीत असतो म्हणजे पुण्यस्मरण. आणि आज या पुण्यस्मरणाचे आपण सर्वजण भागीदारी आलो आहोत. आपल्या आईच्या आठवणी स्मृती तशाच जाग्या राहतील यात शंका नाही. मित्रांनो, आज ताईंच्या असणाऱ्या सर्वच मुली, अलकाताई असतील, त्यात सरिताताई असतील, त्यामध्ये अनिताताई असतील, आशाताई असतील, त्याचबरोबर आईचे सर्वच असणारे जावई रामनाथ पाटील कानवडे असतील, त्याचबरोबर आमचे श्यामराव पाटील शिरोळे असतील, आमचे भाऊसाहेब पाटील कवडे असतील आणि बाळासाहेब पाटील काळे असतील. आईला या आजारातून बरं करण्यासाठी खूप आतोनात प्रयत्न केले, पण तरी आई खऱ्या अर्थाने काळाच्या पडद्याआड गेली, कारण आजारच तसा होता. त्यामुळं ही गोष्ट साहजिकच प्रत्येकाला भावनिक होणारी साहजिकच आहे. तरी असो, आज या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून आईला प्रेम करणारे सर्वच आपल्या नाते असतील, नातवंड असतील, मोठा परिवार आईचा आहे. म्हणून आपण दुःखात सर्वजण सहभागी आहे. आजच्या ह्या इको थोडं कमी करा. आजच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची उंची वाढवणारे सर्वच मान्यवर इथं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं मी या पुण्यस्मरणेच्या निमित्तानं अभिनंदन व ऋण व्यक्त करतो. आपण एक 2-3 मान्यवरांच्या भावपूर्ण श्रद्धांजली घेणार आहोत आणि हा कार्यक्रम आईच्या या माध्यमातून एक श्रद्धांजलीच्या माध्यमातून आपण कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण याच ठिकाणी आपण जेवण करण्यासाठी बसणार आहात. तरी एक 2-3 मान्यवरांच्या आपण भावपूर्ण श्रद्धांजली घेणार आहोत. पण तत्पूर्वी इथं उपस्थित असणारे सन्माननीय मारुती पाटील कवडे, शरद पाटील कोकणे, नवनाथ पाटील कातोरे, नेताजी पाटील घुले, आमचे पांडुनाना घुले, संभाजीराव पाटील वागचौरे, देवचंद पाटील कातोरे, अशोक पाटील वलवे, मधुकर पाटील कानवडे ह्याही मान्यवरांचं मी ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर नुकतेच आलेले आमचे ॲडव्होकेट माधवराव दादा कानवडे. मी प्रथमतः विनंती करतो की मारुती दादा कवडे यांना विनंती करतो की आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करावी. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आमच्या घुले परिवाराच्या माता कैलासवासी सुमनताई लक्ष्मणराव घुले यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आम्ही सर्वजण उपस्थित आहोत. त्यानिमित्तानं उपस्थित असणारे आमच्या सर्वांचे स्नेही जिल्हा सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन सन्माननीय माधवराव पाटील कानवडे आणि ह्या परिवाराची सर्व आमच्या सुमनताईंची जावई, त्यांच्या मुली, त्याचप्रमाणे गावकीतली सर्व मंडळी, पाहुणे मंडळी, ह्या सर्वांना प्रथमतः मी नमन करतो. माझ्या अगोदर सचिननं सुमनताईच्या जीवनाबद्दल उहापोह केला आहे. मित्रांनो, कोकणे परिवाराची ही सुकन्या माहेर शेजारी दांदरफळ खुर्द एका श्रमजीवी परिवारातनं आमच्या परिवारात आली. कैलासवासी पंढरीनाथ रामचंद्र घुले यांचा हा परिवार आणि त्यांचे लक्ष्मण पंढरी हे एकुलते एक चिरंजीव. ह्या परिवारात आल्यानंतर ह्या परिवाराला एक सुखाची माया देण्याचं काम ह्या मातेनं आपल्या आयुष्यात केलं. आपल्या पतीला अत्यंत मातेच्या फोडाप्रमाणे जपणारी ही माता आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला गाव एक, नातं एक, संबंध एक, जाणं येणं झालं.
ह्या मातेचा स्वभाव पाहिला तर विनम्र. कुणी आलं त्याची देखभाल करणं, त्याच्याशी आपुलकीनं वागणं, हा मुळातच कोकणे परिवाराचा आलेला एक गुण ह्या मातेनं घुले परिवाराच्या प्रपंचामध्ये एक विदित केला. आणि लक्ष्मणरावला समाज जीवनामध्ये उभारे देण्याचं काम गावकीत भावकीत लक्ष्मणरावनं आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आणि तेच निर्माण करण्यामागे खऱ्या अर्थानं ह्या मातेचा त्याग. घरी आपली मुलं मुली यांचा अत्यंत काटेकोरपणे सांभाळ ह्या मातृत्वानं केला. मुलींचंही सर्व परिवार मुलींचे जे जावई बापू आहेत लक्ष्मण मामांचे, ते अत्यंत स्टेबल आहेत. एक मुलगा नोकरीमध्ये आहे आणि दुसरा मुलगा पद्माकर शेतीमध्ये आहे. अत्यंत सद्गुणी मुलं. म्हटलं जातं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असा हा परिवार मातेनं आमच्या सर्वांच्या समोर ठेवला आहे. वय कमी होतं, परंतु ह्या मातृत्वाला असा आजार झोंबला. त्या आजारातनं बाहेर पडण्यासाठी पती लक्ष्मणराव, मुली असतील, हे सर्वांनी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले. परंतु दुर्धर आजाराला सामोरं जाताना ह्या मातेला हे लोकांची यात्रा संपवावी लागली आणि त्यातून त्यांचं जाणं झालं आहे. जाण्यानं परिवार हा निश्चित दुःखी राहणारच आहे. कारण मुलींना मातेचं सुख गेलं, पतीला पत्नीचा एक वेगळा विलास आयुष्याच्या शेवटी जे आपल्या पत्नीची गरज असते, ती गरज आमच्या लक्ष्मण मामांच्या आयुष्यामध्ये बाजूला झाली. परंतु जे आले देवाजीच्या मना तेथे कोणाची चाले ना, ह्या उक्तीप्रमाणे त्यांचं जाणं झालं आहे. त्यांच्या जाण्यानं आमचा घुले परिवार, सर्व आप्तेष्टेयांना जे दुःख झालं आहे, ते दुःख कमी करण्याची परमेश्वरानं त्यांना ताकद द्यावी, अशी मी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करतो. आणि आमच्या पूर्ण घुले परिवाराच्या वतीनं, गावातील सर्व श्रेष्ठ मंडळींच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमचे नेते माजी मंत्री मान्य बाळासाहेब थोरात साहेब, सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद, तालुक्यातील सर्व अमृत उद्योगातील संस्थांच्या वतीनं मी सुमन मामींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. चला साहेब, चला. सभागती सुमनताई लक्ष्मण घुले यांचं वर्ष श्राद्ध आज या ठिकाणी होतं आहे. घुले परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे सुस्वभावी असलेले लक्ष्मण मामा. आणि माणसाला, लोक म्हणतात की माणसाला उतरत्या वयात एक सशक्त जोडीदाराची गरज असते, आणि मामांना खरं मामींच्या साथीची गरज असताना त्यांचं प्रदीर्घ आजारानं त्यांचं दुःखद निधन झालं. दोन्ही मुलं, मामांनी त्यांचे खूप प्रयत्न केले. मला भरपूर वेळा फोन यायचे त्यांचे, मामांचे, हे करायचं ते करायचं, खूप प्रयत्न केले, परंतु परमेश्वरी लिहिले पुढे काही चाललं नाही. त्यांचं जाणं झालं. त्यांच्या जाण्यानं निश्चितपणे त्यांची मुलं असतील, मामा असतील, सर्व परिवाराला अत्यंतिक दुःख झालेलं आहे. परंतु परमेश्वरी लिहिले पुढे कोणाचं काही चालत नसतं. आपण सर्वजण त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करूया. माझं सांगवी ग्रामस्थ, अहिल्यानगर धांदळपा गटातील सर्व नागरिक, राज्याचे नेते, ज्यांचं या परिवाराशी अत्यंत जवळचे संबंध आहेत, असे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे आमदार सतीशदादा तांबे यांच्या वतीनं मामींची चरणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. आणि त्यांच्या ज्या पवित्र स्मृती आहेत, त्या पवित्र स्मृतीला मी या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो. कैलासवासी सुमन लक्ष्मणराव घुले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सौभाग्यवती सुमनताईच्याबद्दल बऱ्याच मंडळींनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. लक्ष्मणराव आमचे स्नेही, एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये वावरताना
त्यांना पूर्णपणे साथ देण्याचं काम सुमनताईंनी केलं. हे करत असताना प्रपंचाकडेही दुर्लक्ष नाही. 2 मुलांना उत्तम पद्धतीनं घडवलं आणि एक सुखी संसार चालू असतानाच त्याला दृष्ट लागावी असा प्रकार झाला आणि एका दुर्धर आजारानं त्यांना आपल्यातनं जावं लागलं. एक स्त्रीचं जे कर्तव्य असतं तिला बऱ्याचशा भूमिका वठवाव्या लागतात. तिला मुलांची आई व्हावं लागतं, सुनाची सासू व्हावं लागतं, नवऱ्याची पत्नी व्हावं लागतं आणि त्याचबरोबर त्यांची पाठराखण करणारी त्यांची सखीसुद्धा व्हावं लागतं. ह्या साऱ्या उत्तम प्रकारे भूमिका सौभाग्यवती सुमनताईंनी बजावलेल्या आहेत. खरं म्हणजे लक्ष्मणरावांना या पुढच्या काळामध्ये मुलं करती झालेत, मोठी झाले, ते त्यांच्या कामाला जातात आणि सततपणानं उद्योगामध्ये मुलं असतात. वयाच्या सायंकाळी वार्धक्याच्या काळामध्ये खरं म्हणजे पत्नी आणि आपण, आपली बायको आणि आपण हे दोघंच खरे मित्र असतात. एकमेकाच्या साथीनं एक सुंदर असं वाटचाल त्यांची चालू असते. परंतु दुर्दैवानं ते भाग्य आमच्या लक्ष्मणरावला मिळणार नाही. मुलं चांगली आहेत, संस्कारित आहेत, ते त्यांना उत्तम रीतीनं सांभाळतील याच्यामध्ये संदेह बाळगायचं कारण नाही. परंतु एक आयुष्यभर ज्यांची आपली संगत असते, सर्व दुःख सुख बरोबरीनं पचवलेले असतात, तो कोणताही सवंगडी गेला तरी माणसाला वाईट वाटतं. आणि म्हणून सौभाग्यवती सुमनताई गेल्यानं लक्ष्मणरावांनाही आतून दुःख आहे. आईची माया मिळणार नाही इथून पुढच्या काळात. मुलांनाही खूप दुःख आहे, मुलींना आहे. त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. परमेश्वरानं त्यांना आपल्या पायाजवळ जागा दिलेलीच असेल. मी आपल्या साऱ्यांच्या वतीनं जिल्हा सहकारी बँकेचे आमचे चेअरमन चंद्रशेखर घुले, सर्व सहकारी संचालक, अधिकारी, कर्मचारी या साऱ्यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर हरिभक्तपरायण राजगुरू महाराज यांना विनंती आहे प्रसादानाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करावी. प्रसाद आता विश्वात्मके देवे एणे वागयज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळे भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीन ते सर्वाये सदा सज्जना सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ भजिवे विशेषी लोकीये दृष्टा विजय होवावे जी. एत म्हणे श्री विश्वेश्वरा होईल दान पसावो एने
वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती